इयत्ता 8वी NMS. आज पाहतो आपण प्रकरण 3 समसंबंध परस्पर संबंध. याच्यामध्ये काय असतं की पहिली जी त्यांनी टर्म दिलेली असते ती दुसऱ्या टर्मला काहीतरी मॅच करत असते. त्यानुसार पहिल्या दोघांमधलं जे नातं आहे ते शोधून पुढच्या दोघांचं नातं काढायचं असतं. आपल्याला तिसरं दिलं असते, चौथे पद शोधायचं असते किंवा तिसरं चौथं देतात, पहिलं देतात, दुसरं शोधायला लावतात. हा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. ते शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिलं उदाहरण पाहतोय आपण. DSF ला कोण आहे? HWJ. तर MHK ला काय असेल? ABCD सुरुवातीला लिहून घ्यायची, 2 टप्प्यात लिहा म्हणजे एकदम सोपं पडेल. आता डीचा नंबर काय आहे? डीचा नंबर आहे 4. डीचा नंबर 4. मग 4D ABCD EF सोडून EFG सोडून H आलाय. S नंतर कोण कोण सोडलंय? TUV सोडला, मग W आला. म्हणजे 3 सोडायचेत काय. तसंच मग आता M नंतर 3 सोडले तर कोण येतोय? M नंतर 3 सोडले. M नंतर 3 सोडले. NOP सोडला की मग Q येतो. H नंतर पुन्हा 3 सोडले. H नंतर 3 सोडले. IJK सोडला की L येतो. K नंतर LMN सोडला की O येतो. म्हणजेच काय तर D हा अक्षर चौथं आहे, त्याच्यामध्ये ती अजूनच 4 मिळवायचे, चौथं घ्यायचं. D पासून चौथं अक्षर. 19 कोण आहे? S. 19 नंतर 4 किती होतात? 23. 23चा कोण आहे? W. 6 नंतर 4 चौथा अक्षर कोण? तो J. म्हणजे प्रत्येक अक्षरात 3चं अंतर म्हणजे चौथं टर्म घेतलेली. 3 सोडायची आणि चौथी टर्म घ्यायची. सेम इकडे पण करून घ्यायचं. M नंतर चौथं अक्षर Q. H नंतर चौथं अक्षर L. K नंतर चौथं अक्षर O. म्हणून आपलं उत्तर घेणार आहे QLO. दुसरं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. C ला M तर H ला काय? आता पहा, C किती नंबरला असतो? तिसऱ्या. M किती नंबरला आहे? 13व्या. म्हणजे दोघांमध्ये काय आहे? 10चं अंतर आहे. म्हणजे मध्ये 9 अक्षर सुटतील आणि ते C नंतर 10वं अक्षर घ्यायचंय. तसंच करू आपण. H आहे 8वा. 8व्या नंतर 10वं अक्षर म्हणजे 18वं, आणि 18वं कोण येतंय आपलं? R. म्हणून कोण असणार आहे उत्तर आपलं? R. पर्याय क्रमांक 2. तिसरं उदाहरण चाललेलं आहे. आणि पहा, मी आता एक काम करणार आहे. मी फक्त एक्झाम्पल जे सॉल्व आहेत तेवढेच एक्झाम्पल देणार आहे. सरावासाठीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. तुमच्याकडे पुस्तक आहेच आहे, हो की नाही? पुस्तक तुमच्याकडे आहे. नसेल तर घेऊन टाका आणि सराव करा. सरावाचे प्रश्न तुम्हाला नाही आले तर कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला ते सोडवून देईल. तिसरा प्रश्न चाललाय. HC ला BC तर ML ला काय? पहा, आता इथे उलट जरी म्हणता येईल. B नंतर H येतो, C नंतर G येतो. C नंतर कितवा G येतो? ABCD EF 2 सोडलेत, हो की नाही? सेम नातं लावायचं इथे पण. C नंतर G ABCD सॉरी C नंतर G कितवा येतो? BC DEF 3 सोडलेत. मग आपण काय करायचं? इथं Lचं पण सेम नातं लावायचं. ठीक आहे. बरं, मग जर अजून उलटं पाहायचं म्हटलं कसं उलटं होणार आहे? उलटं पाहायचं म्हटलं तर 1 मिनिट. उलटं पहा म्हणजे असं इकडून इकडे, म्हणजे आता हे अक्षराने उलटे दिलेत, मग आपल्याला पण उलटे पाहिजे. मग H नंतर कितीने कमी केल्यावर B येतो? तर H नंतर 6ने कमी केल्यावर B येतो. मग M नंतर 6ने कमी करून कोण येणार आहे? तर M आहे 13वा. 6ने कमी केलं तर इथे येतो G, हो की नाही? आणि इथे पहा G मध्ये कितीने कमी केल्यावर C येतो किंवा किती मागं गेल्यावर C येतो? तर 4 घरं. मग L मधून पण आपल्याला 4 घरं मागं यायचंय. L 12वा आहे आणि 4 घरं मागं म्हणजे 8वा कोण असतो? H. उत्तर करणार आहे GH. चौथा पर्याय. इकडून इकडे घेतलं तरीही चालेल, इकडून इकडे घेतलं तरीही चालेल.
पुढचा प्रश्न DWला FU तर JQ कोणाला, म्हणजे असं DWला तर JQ कोणाला. आपल्याला तिसरी टर्म काढायची आहे. ABCD लिहून घ्यायची सुरुवातीला. ठीक आहे, ABCD लिहून घ्यायची. आता DWFU इथं एक टर्म सुटली आहे. सेम करायचं मग HSJQ इथं एक टर्म सोडायची आपल्याला. इथे एक टर्म सोडली, इथे पण एक टर्म सोडायची. काय नाही आपलं उत्तर HS. ठीक आहे, HS. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक येतोय 3. पुढचा प्रश्न BDACFGH. ओके, आता पहा इथे A B C D E F G H अशी जरी सिक्वेन्स लावली तरीही चालेल, किंवा असंही म्हणू शकता की B मधून +4 केले की F येतो. B मध्ये +4 केला की, तुम्हाला दोन्ही पण ट्रिक सांगून ठेवते मी. आता B मध्ये +4 केला F येतो, D मध्ये +4 केला H येतो, A मध्ये +4 केला E येतो, C मध्ये +4 केला G येतो. मग इकडे पण सेम लावायचं आहे. N 14वा आहे तर 18वा कोण असतो? R, म्हणजे +4. हे पाहिजे दिलेलं तसंच. P नंतर चौथा कोण येतो? T. M नंतर चौथा कोण येतो? Q. O नंतर चौथा कोण येतो? S. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? RTQS. RTQS. ऑप्शन क्रमांक येणार आहे 3. पुढचा प्रश्न सरावासाठी प्रश्न, एक्झाम्पल दिले चाललेत आपले. सरावासाठी मी घेणार नाही आता. पुस्तक घ्या, पुस्तकातून सोडा. मग तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना. हे आयते उत्तर दिले की तुम्ही काय करताल? फक्त ऐकायचं काम करताल, डोकं लावणारच नाही. परीक्षेला स्वतःचं डोकं लावायचं आपल्याला. मग स्वतःचं डोकं लावायची प्रॅक्टिस झाली पाहिजे, हो की नाही? अडलं तर सांगा मला कमेंटमध्ये की मॅडम हा नंबरचा प्रश्न आला नाही, तो आला नाही, देईल मी तुम्हाला सोडून. पुढचं TAKEला EKAT तर LAOG ला काय? आता पायाच्यामध्ये नंबर टाकून घ्या पहिल्यांदा ABCD नुसार. T किती नंबरला, हा कितव्या नंबरला. तसं नाही आलं तर पहा, मला तर असं वाटतं याच्यामध्ये एक थोडीशी गोम आहे. गोम म्हणजे काय? एक खोच आहे. पहा तुम्ही याचं नीट ऑब्झर्वेशन करा. तो प्रश्न आपल्याशी बोलत असतो. पहा TAKE उलट लावलंय का? उलट पहा, उलट लावलंय. हाच शब्द फक्त उलटा केलेला आहे. अक्षर बदलले नाही, अल्फाबेट बदल नाही. मी याला उलटा करू आपण. GOAL. GOAL दुसऱ्या पर्याय येणार. ओके, किती सोपं होतं ना. फक्त नीट बघायचं, डोकं शांत ठेवायचं, इकडे तिकडे बघायचं ना पेपरच्या वेळेस. आपण आपला पेपर. उदाहरण चालेल, शेवटचं उदाहरण चालेल आपलं. BOMBAY बॉम्बे. बॉम्बेला काय दिला? CPNCBZ तर पुण्याला काय? ठीक आहे, आता पहा. B नंतर C येतो, O नंतर P येतो, M नंतर N येतो, B नंतर C येतो, A नंतर B येतो, Y नंतर Z. म्हणजे एक एक अल्फाबेट पुढचं घेतलं. PQ ला कोण येणार आहे? Q. O नंतर कोण असतो? P. O नंतर कोण असतो? P. N नंतर कोण असतो? MNO. आणि A नंतर कोण असतो? B. QPOB. QPPOB. पहा तसं करा, किंवा +1 करा. म्हणजे पण तेच करायचं. एक एक अक्षराने पुढे ढकलायचंय. त्याचं ऑप्शन आलं आपलं पर्याय क्रमांक 2. तर सरावासाठी उदाहरणं मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही सोडवा, तुमची प्रॅक्टिस होईल चांगली. अडलं तर सांगा. आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तक घेणं आवश्यकच पडणार. तुमच्याकडे आहेत पुस्तकं, मला माहीत आहेत.